आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या त्या विमान अपघाताबद्दल, ज्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झाला. आणि या प्रकरणावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सविस्तर माहिती दिली आहे. या प्रकरणात अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. हा अपघात होता की घातपात? पायलट अचानक का बदलले आणि सीसीटीव्ही मध्ये नेमकं काय दिसलं? चला एकदम सोप्या भाषेत जाणून घेऊया. सगळ्यात आधी त्या दिवसाची टाइमलाईन समजून घेऊया. 27 जानेवारी 2026 रोजी रात्री मुंबई ते बारामती या दौऱ्यासाठी विमान बुक करण्यात आलं. रात्री साधारण 8:45 वाजता बुकिंग कन्फर्म झालं. हे विमान VSR कंपनीचं होतं. यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 28 जानेवारीला सकाळी प्रक्रिया सुरू झाली. सकाळी 7:10 पायलट आणि को पायलटची ब्रेथ अनालायझर टेस्ट झाली. दोघांच्याही शरीरात अल्कोहोलचा अंश आढळला नाही. म्हणजेच पायलट नशेत होते हा आरोप पूर्णपणे खोटा ठरतो. यानंतर सकाळी 7:52 अजित पवार मुंबई विमानतळावर पोहोचले आणि 8:12 विमानाने बारामतीकडे उड्डाण केलं. मुंबई विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेज सरकारने तपासात घेतला आहे. त्यामध्ये अजित पवार स्वतः विमानात बसताना स्पष्ट दिसत आहेत. म्हणजे ते विमानात नव्हते अशा अफवा पूर्णपणे फेटाळल्या गेल्या आहेत. पण बारामतीला पोहोचण्याआधीच हे विमान दुर्घटनाग्रस्त झालं आणि इथून सुरू झाला संशय. सरकारने दिलेल्या माहितीनुसार शवविच्छेदन अहवालात मृत्यूचं कारण गंभीर दुखापती आणि होरपळ असल्याचं स्पष्ट झालं आहे. सर्व मृतदेहांचे DNA तपासण्यात आले आणि ते नातेवाईकांशी जुळले. रक्त आणि व्हिसेरा तपासण्यात आले आणि त्यात कोणताही विषाचा अंश आढळला नाही. विमानात स्फोटक पदार्थ नव्हते, वेगळं इंधन नेल्याचा कोणताही पुरावा नाही. म्हणजे आतापर्यंतच्या तपासात स्फोट किंवा घातपात याचे ठोस पुरावे समोर आलेले नाही. आता सगळ्यात चर्चेचा मुद्दा, पायलट ऐनवेळी बदलले का? मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावर स्पष्ट माहिती दिली. सुरुवातीला जे पायलट नाव देण्यात आली होती ती फक्त स्लॉट बुकिंगसाठी होती. ही एक सामान्य प्रक्रिया असते. यानंतर रात्री उशिरा राहुल ओबरॉय आणि दिलीप सिंग यांची ड्युटी ठरली. पण राहुल ओबरॉय यांची तब्येत बिघडली, त्यामुळे त्यांनी सकाळच्या फ्लाईट ऐवजी संध्याकाळची ड्युटी मागितली आणि त्यामुळे कॅप्टन सुमित कपूर आणि को पायलट शांभवी पाठक यांची नेमणूक करण्यात आली. महत्वाचं म्हणजे हा बदल ऐनवेळी नाही तर आदल्या रात्रीच करण्यात आला होता. यानंतर विमानाच्या तांत्रिक बाबी, हे विमान 2010 मध्ये तयार झालं होतं. 2022 मध्ये नोंदणी झाली होती. शेवटची तपासणी मार्च 2025 मध्ये झाली होती. पण प्राथमिक तपासात काही महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या. अपघाताच्या वेळी दृश्यमानता कमी होती. आवश्यक 5,000 मीटर ऐवजी फक्त 3,000 मीटर होती. बारामती विमानतळ हे अनकंट्रोल एअरफील्ड आहे. रनवेची स्थिती देखील आदर्श नव्हती. चिन्हे स्पष्ट नव्हती आणि डांबरीकरण जुनं होतं. म्हणजे अपघातामागे तांत्रिक आणि परिस्थितीजन्य कारणं असण्याची शक्यता व्यक्त केली जाते. तपास अजून सुरू आहे. कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरचा डेटा मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. फ्लाईट डेटा रेकॉर्डरचं विश्लेषण अजून चालू आहे. दरम्यान या प्रकरणात CBI चौकशीची मागणीही झाली आहे. या मुद्द्यावर आमदार रोहित पवार यांनी घातपातचा आरोप केला होता. पण मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलं, जर यात कुठलाही घातपात असेल तर आम्ही कुणालाही सोडणार नाही. सत्य बाहेर काढण्यासाठी पूर्ण ताकद लावू. शेवटी एकच गोष्ट स्पष्ट होते, आतापर्यंतच्या तपासात घातपातचे ठोस पुरावे नाहीत. पण तपास पूर्ण झालेला नाही. म्हणून अंतिम अहवाल आल्यानंतरच या अपघाताचं खरं कारण स्पष्ट होणार आहे. तोपर्यंत हा अपघात की काहीतरी वेगळं हा प्रश्न कायम राहणार आहे. दरम्यान तुम्हाला या विषयावरती काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका.